विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विखे थोरात वादाचा भडका उडालाय। विखे समर्थकांना बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरातांच्या विषयी हीन पातळीचं वक्तव्य केलं, त्यामुळे विखे थोरात वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। अरे तुला सुद्धा प्रश्न आहे, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही। विखे समर्थक वसंतराव देशमुखांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। शुक्रवारी संगमनेरच्या धांदरफळ गावात भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत देशमुखांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केलं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरातांविषयी हे हिणकस वक्तव्य होतं। त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय तिथं बोलते म्हणतात, माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे। हिला काही कळत नाही। अरे तुला सुद्धा प्रश्न आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात सभांचा धडाका लावलाय। धांदरफळमध्ये झालेल्या सभेत वसंतराव देशमुखांनी जयश्री थोरातांवर टीका करताना सगळ्या मर्यादा ओलांडल्या। आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही। देशमुखांच्या या वक्तव्यानंतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी सभास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि बघता बघता वातावरण तणावपूर्ण बनलं। दरम्यान अकोले नाका परिसरात काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली। तर इकडे संगमनेरमध्येही त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून काँग्रेस नेत्या जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून बसले होते। या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं। मी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत सर्वजण पोलीस स्टेशनला थांबलेलं होतं। म्हणजे आम्ही 8 तास पोलीस स्टेशनला जर मला थांबावं लागत असेल म्हणजे किती त्यांच्यावरती दबाव असणार आहे, कोण हा दबाव करतंय, का बरं ह्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। अतिशय वाईट सगळ्या सभेमध्ये बोलायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय वक्त्यांकडे कुणाकडे माईक आलं तर काही बोलतात आणि खुशाल सगळे हसतात स्टेजवर। का कुणाला आई नाही का, कुणाला बहीण नाहीये का, इतक्या वाईट खालच्या पातळीवर बोलतात। एकीकडे थोरातांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे विखेंनीही जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलाय। सुजयचा जीव घेणा हल्ला त्याचा पूर्व नियोजित कट होता। निश्चित राजकारण करताना एवढ्या खालच्या पातळीला कोणी जाऊ नये, अशा पद्धतीचं राजकारण करू नये। जर खालच्या पद्धतीचं राजकारण करायचं असेल तर जी संयमशीलता सहनशीलता आमच्या ह्या शिर्डी मतदारसंघातल्या मुलांनी ठेवलेली आहे, निश्चितच याचा वाचा फोडण्याचं काम आमचे मुलं केल्याशिवाय राहणार नाही। विखे विरुद्ध थोरात हा राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय। खरं तर लोकसभेतील पराभवानंतर सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय आणि त्यामुळेच आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। लक्ष्मण घाटोळसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, संगमनेर। दहिसरमधनं ठाकरेंच्या पक्षाकडनं तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडनं तेजस्विनी घोसाळकर यांना हे तिकीट मिळालेलं आहे। त्यामुळे भाजपच्या मनीषा चौधरींच्या विरोधात तेजस्विनी घोसाळकर या निवडणूक लढवतील। त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झालेली होती। अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 ला हत्या करण्यात आली। तेजस्वी यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी सुद्धा या उमेदवारीसाठी बराच जोर लावलेला होता।
मातोश्रीनं म्हणजे उद्धव ठाकरेंनी तेजस्वी घोसाळकरांना ग्रीन सिग्नल दिलाय. इकडे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी राजकुमार पुराम यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार कोरोटे यांचं तिकीट कापण्यात आलंय. तर जालना इथून कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवू अशी प्रतिक्रियाही गोरंट्याल यांनी दिली आहे. दक्षिण नागपूरमधनं काँग्रेसकडनं गिरीश पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली. पांडव यांना उमेदवारी जाहीर होताच नागपूरच्या मेडिकल चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. हिंगोलीच्या जागेवरती ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार जाहीर झालाय. ठाकरे यांच्या पक्षाकडनं रुपाली पाटील ही जागा लढवतील. दरम्यान महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार नाही असं वक्तव्य पाटील यांनी केलंय. परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातनं ठाकरे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख एजे बोराडे यांना उमेदवारी मिळते. 28 तारखेला बोराडे उमेदवारी अर्ज दाखल करतील. यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातनं पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे इथे ठाकरेंचा पक्ष विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत रंगेल. लातूरच्या निलंगामधनं काँग्रेसकडनं अभय साळुंखे यांना उमेदवारी घोषित झाली आहे. उमेदवारी मिळाल्याबद्दल साळुंखे यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. अकोल्याच्या अकोटमधनं माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे यांना उमेदवारी जाहीर झाली. महाविकास आघाडीतल्या रस्सीखेचीनंतर अखेर काँग्रेसकडनं ही उमेदवारी मिळाली आहे. जळगाव मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडनं जयश्री महाजन यांची उमेदवारी घोषित झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जतमधनं उमेदवारी दिल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. पडळकर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. दरम्यान जतमध्ये विकासाचं राजकारण करू असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला. काँग्रेसकडनं दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यादीमध्ये एकूण 23 जागांच्या उमेदवारीबाबतची घोषणा करण्यात आली. काँग्रेसनं जालन्यामधनं कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली आहे. तर अनुजा केदार यांना सावनेरमधनं उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडनं बुलढाण्यामध्ये 2 महिलांना संधी मिळाली आहे. ठाकरेंच्या पक्षाकडनं जयश्री शेळके तर काँग्रेसकडनं स्वाती वाकेकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसकडनं पूजा ठवकर यांना उमेदवारी मिळते आहे. जिल्ह्यातील मतदार आपल्या पाठीशी असून मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सोडवू अशी प्रतिक्रिया ठवकर यांनी दिलेली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं जागावाटपाचं गुऱ्हाळ संपता संपत नाहीये. मात्र महायुतीचं जागावाटप आजच पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. साळेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीनं काँग्रेस नेते वसंत पुरकेंना दिली आहे. तर विकासाच्या जोरावरती आपण मतं मागू अशी प्रतिक्रिया पुरकेंनी दिली. बीडच्या आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या 150 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. जनतेनं ठरवलं, निश्चित केलं तर प्रस्थापितांचा गड उद्ध्वस्त होतो आणि प्रस्थापितांना विस्थापित केलं जातं अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली आहे. पुण्याच्या पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादीनं अश्विनी कदम यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे सचिन तावरे नाराज आहेत. तावरे बंडखोरी करत जरांगेंच्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाशिम मतदारसंघातनं भाजपनं उमेदवारी नाकारल्यामुळे लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधून पुढची भूमिका ठरवू असं मलिक यांनी स्पष्ट केलं. हिंगोली विधानसभेच्या जागेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी जाहीर झाल्यावरती काँग्रेस बंडखोरीच्या तयारीत आहे. माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 7 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला उमेदवारी मिळालेली नाहीये. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये सध्या नाराजी आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील विरोधात गुलाबराव देवकर अशी लढत रंगते. या लढाईमध्ये आपलाच विजय होईल असा विश्वास गुलाबराव देवकरांनी व्यक्त केला आहे. जळगाव शहरातनं विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे अश्विन सोनवणे नाराज आहेत. दरम्यान संधी डावलल्यामुळे सोनवणे बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरणार अशी माहिती आहे.
विकास आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे घेऊनच मनसे निवडणुकीला सामोरी जाईल. आपल्यासमोर कोणताही तगडा उमेदवार नाही. 23 तारखेला मनसेचं मताधिक्य समजेलच, असं प्रमोद गांधी यांनी भास्कर जाधवांना आव्हान दिलंय. बदलापूर मुरबाड मतदारसंघातनं शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुभाष पवार यांना उमेदवारी घोषित झाल्यामुळे इथून इच्छुक असलेले शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. वडनेरे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा दिलाय. उमरखेड विधानसभा मतदारसंघातनं सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव कांबळे यांनी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळवली आहे. दरम्यान स्थानिकांना डावलून उमेदवारी विकली गेल्याचा गंभीर आरोप माजी आमदार विजयराव खडसेंनी केलाय. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतनं भाजपनं उमेदवारी निश्चित केली आहे. उद्या ते भाजपत प्रवेश करतील.